होय दादा. हां. गाय पालन करायला पाहिजे का म्हैस पालन करायला पाहिजे? तर तुमचा जो मला प्रश्न तुम्ही विचारला की गाय पालन करायला पाहिजेत का म्हैस पालन करायला पाहिजेत, तर मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की शेतकरी मित्रांनो, शेतीला जोडधंदा सर्वांनी करा म्हणजे करा. शेतीला जोडधंदा पाहिजेतच. मग त्यामध्ये तुम्ही गाय पालन करा किंवा म्हैस पालन करा. आता आपण महाराष्ट्रात बघतोय की गाय पालन आणि म्हैस पालन हे चांगलं करतात लोक. त्याचबरोबर त्याच्या खालोखाल शेळी पालन आहे, कुक्कुटपालन आहे, असे वेगवेगळे शेतीला पूरक जे व्यवसाय आहेत ते शेतकरी करतात. तर आजच्या आपल्या या व्हिडिओचा जो मुद्दा तुम्ही सांगितला की गाय पालन करायला पाहिजेत का म्हैस पालन करायला पाहिजे, तर याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलला आणखीन जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मात्र जरूर लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आपण गाय पालन चालू करायला पाहिजेत का आपण म्हैस पालन चालू करायला पाहिजेत, तर सगळ्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, म्हणजे दोन्ही बाजू तुम्हाला मी दाखवणार आहे की गाय पालन कसं चांगलं असू शकतं किंवा गाय पालनाचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, त्याचबरोबर म्हैस पालनाचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, आणि तुम्हाला त्या दोन्हीपैकी तुम्हाला कोणतं सुटेबल असणार आहे किंवा तुम्ही दोन्हीपैकी कोणता व्यवसाय चालू करू शकता. त्यात पहिल्यांदा पहिला जो आपला जो डाऊट आहे किंवा पहिला जो आपला जो प्रश्न असणार आहे की किमतीमधला जो फरक आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय की गायीची पण किमती, मग जर चांगली जर वंशावळी जर आपल्याला जर गाय घ्यायची असेल तर गायची पण किंमत चांगली आहे, त्याचबरोबर म्हणजे भरपूर आहे. आणि म्हशीची जर किंमत जर बघितली, चांगल्या वंशावळीत जर म्हैस जर घ्यायची असेल तर म्हशीची पण किंमत भरपूर आहे मित्रांनो. मग आता किमतीमधला जर फरक जर बघितला तर जास्त तुम्हाला फरक भेटणार नाही जर तुम्ही चांगल्या वंशावळीची म्हैस आणि चांगल्या वंशावळीची जर गाय जर खरेदी तुम्हाला करायची असेल तर. मग शेतकरी मित्रांनो, आता दुसरा जो आपला प्रश्न आहे, दुसरा प्रश्न असणार आहे की दुधाचा. आता आपण जर बघितलं की गाय ही काय करते, गाय आणि म्हैस, गाय जरा थोडी जास्त दूध देते म्हशीपेक्षा, बरोबर आहे. तर मग याच्यामध्ये गायच्या दुधाला काय असणार आहे, थोडं रेट कमी असणार आहे आणि म्हशीच्या दुधाला रेट चांगला असणार आहे. म्हणजे गायच्या तफावतीत किंवा गायच्या जर फरकामध्ये जर बघितलं आपण तर म्हशीच्या दुधाला हा जास्त रेट असणार आहे. की पुढचा जो प्रश्न असणार आहे की शेतकरी मित्रांनो, की आता आपण बघितलं खाद्य खुराक, तर खुराक किंवा बाकीचा जो चारा आहे तो पण काही प्रमाणात सेमच लागणार आहे दोन्हीकडे पण. खर्च, मग आता खर्च कसा आहे, आपण जर बघितलं की गायला हे जास्त आजार आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. गाय म्हणजे म्हशीच्या तुलनेत गायला आपलं जे मंथली किंवा मासिक जो आपला खर्च आहे ही गायवरती थोडा जास्त होणार आहे आणि म्हशीवरती कमी होणार आहे. कारण का म्हैस ही काय आहे आपल्याला माहिती, दगडावणी म्हैस असते. म्हणजे ज्या मुरा जर आपण म्हशी जर बघितल्या तर त्यांना सहसा करून त्या आजारी पडत नाहीत, पण गाय थोडं जरी वातावरणात जर बदल जर झाला तर गाय निश्चितच आजारी पडते. मग त्याला डिवॉर्मिंग असेल, तिला डिवॉर्मिंग करावं लागतं. म्हणजे जे खर्च आहे, म्हणजे ही जी आजारपणाचा जी खर्च आहे ही गायला निश्चितच जास्त आहे म्हशीपेक्षा. मग ही झालं खर्चाचं. आता आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या भागात आता असे लोक आपल्याकडे आहेत की ज्यांना शहर जवळ आहे. मग ज्यांना शहर जवळ आहे तर त्यांनी काय करा, म्हणजे त्यांनी म्हैस पालन केलेलं जरा उत्तम राहील माझ्या म्हणण्यानुसार. कारण का की म्हशीच्या दुधाला चांगला रेट असतो आणि तुम्ही रतीब वगैरे सुद्धा लावू शकता आणि ती तुमचं म्हणजे स्वतःचं तुम्ही प्रोडक्ट बनवू शकता किंवा स्वतःच तुम्ही पॅकिंग करून शहरामध्ये विकू शकता. तसंच मग त्याचबरोबर जर गाय जर तुम्हाला करायचं असेल, गाय जर पालन जर तुम्हाला करायचं असेल तर गाय पालन करण्याला जर तुम्ही खेड्याकडे असाल, गावाकडे एकदम असाल, शहर जर जवळ नसेल तर तुम्ही गाय पालन पण करू शकता. म्हणजे असं आहे की आता मी तुम्हाला दोन्ही पण दाखवलं, दोन्हीपैकी तुम्ही ओळखायचे की तुम्ही गाय पालन चांगलं करू शकता का म्हैस पालन चांगलं करू शकता. पण शेतकरी मित्रांनो, दोन्हीपैकी पण एक गोष्ट नक्की करा, कारण का की आपल्या शेतीला जोडधंदा हा असणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक फरक मित्रांनो की गाय आणि म्हशीमध्ये एक फरक आहे की गाय ही काय करते, सहसा गाय सर्वांकडे मिल्किंग मशीन आहे, त्यामुळे लेबरची जी संख्या आहे, आपल्या गोट्यात जी लेबरची जी संख्या आहे म्हणजे गड्यांची जी संख्या आहे ही थोडी कमी. एखादा जरी गडी असेल तरी आपल्याला जो गायीचा जो गोठा आहे, मुक्त जर गोठा जर केला तर मग तिथं लेबरची कमी लागते आणि त्याचबरोबर मिल्किंग जर मशीन ठेवल्या तर आपलं काम वाचतं, ते पटपट काम होतं. पण म्हशीचं जर तुम्ही जर बघायला गेला तर म्हशीला आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त करून गडीच लागतो. गडी धारा म्हणजे हातानेच का आपल्याला धारा काढावं लागतात. हिथं आपल्याला लेबर जास्त लागते आणि सध्याला आपण बघतो की लेबर भेटत नाही, स्वतः मालकांनाच म्हशी पिळत बसावं लागतात. मग हा एक फरक आहे. तुमच्याकडे जर लेबर असेल तर निश्चित तुम्हाला म्हैस पालन तुम्ही करू शकता, लेबर जर कमी असेल तर गाय पालन करू शकता. पण गाय पालनाचा सुद्धा खर्च आहे, म्हैस पालनाचा थोडा कमी खर्च राहणार आहे गाय पालनाच्या तुलनेत.
मग जे तुम्हाला योग्य वाटतंय किंवा ते तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्याकडं जे काही साहित्य जी काही सामग्री आहे त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. आता मित्रांनो मला आणखीन याच्यातनं एक असा मुद्दा सांगायचा की तुम्ही काहीही करा, म्हणजे शेतीला पूरक व्यवसाय किंवा शेतीला जोडधंदा हे तुम्ही कराच. कारण का की फक्त शेतीच्या जीवा आपल्या सगळ्या गोष्टी भागत नाहीत. त्याच्यामुळे आपला जर जोडधंदा जर असेल शेतीला तर आपला जो काही खर्च आहे, जो दैनंदिन खर्च आहे, तो निश्चितच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपला पूर्ण होणार आहे. तुम्हाला जर आणखीन तुम्हाला काही प्रश्न पडत असतील की आपण काय करायला पाहिजे किंवा कसं करायला पाहिजे, तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, मी नक्की त्याला उत्तर देईल. आणि मित्रांनो, इथून पुढे आपले कंटिन्यू व्हिडिओ पडणार आहे, त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मनात जर काय प्रश्न असतील तर प्रश्न पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा, त्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. तर मित्रांनो, भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय जवान जय किसान.